गुड मॉर्निंग मुंबई असं म्हणत मुंबईला जाग करणारी मलिष्का आता शिवसेनेच्या निशाण्यावर आली आहे। अर्थातच याला कारण ठरलंय मलिष्काचं नवं गाणं। मुंबईतले खड्डे कसे गोल गोल या गाण्यावरून आता नवा झोल सुरू झालाय। मलिष्काचं हे गाणं जोरात वाजतंय आणि गाजतंय। मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल। रोज खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना हे गाणं आवडलं। मुंबई तू माया संग गोड बोल। पण शिवसेनेला मात्र मलिष्काचं हे गाणं खूपच झोंबलं। मुंबई महापालिका ही टीकेचा धनी असते नेहमी। काय जरा कुठे काय झालं फुट की महापालिका काय करते का? अरे पाऊस जोरात पडतो त्याला महापालिका काय करणार? पण आज सुद्धा मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे। आता पाऊस कुठे नुकता सुरू झाला म्हणजे जास्त काही समाधान मी व्यक्त करण्याचं धाडस करत नाही, पण मला खात्री आहे जरी धाडस केलं तरी संपूर्ण पावसाळा हा कुठेही पाण्याची तुंबातुंबी न होताच मुंबईकरांना अनुभव येईल याचा मला विश्वास आहे। मलिष्काच्या या गाण्यानंतर शिवसेना तिच्याशी गोड बोलणं शक्यच नाही। त्यामुळे मलिष्काचा आवाज बंद करण्याची पुरती तयारी शिवसेनेने केली। शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली। रेड FM 93.5 या रेडिओ चॅनलवर कायदेशीर कारवाई करून 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। कुठेतरी आपलं फक्त टीआरपी साठी त्यांना काहीतरी 1 लाख हिट्स मिळाले, हे टीआरपी वाढवण्यासाठी मुंबईची ही बदनामी चालू आहे। आणि दरवेळेला हे असंच चालणार असेल तर कुठेतरी एक कर्मचारी वर्ग जो महानगरपालिकेचा जो आज 24 तास काम करतो, कितीही पाऊस पडला असेल तरी पण त्याला ते काम करायचं आहे आणि त्यांचं कुठेतरी मनोबल खाली पडू नये म्हणून आम्ही आज आयुक्तांकडे मागणी केली आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती एक कडक कारवाई, कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि अब्रू नुकसानीचा दावा यांच्यावरती आपण दाखल केला पाहिजे। एवढं करून शिवसेना स्वस्थ बसली नाही तर महापालिकेचे अधिकारी तातडीनं मलिष्काच्या बांद्र्यातल्या पाली नाकामधल्या घरी दाखल झाले। मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचा दावा त्यांनी केलाय। शिवसेना आणि मलिष्काच्या या भांडणात मनसेनेही तेल ओतलंय। मलिष्काकडे बोट दाखवताना 3 बोटं स्वतःकडे असतात असा टोला मनसेनं शिवसेनेला लगावलाय। योगायोग कसला ह्याच्यात? बरोबर तिच्याच घरी काय वॉर्ड ऑफिसरला स्वप्न पडलेलं का वॉर्ड ऑफिसर अंतर्ज्ञानी आहे की यांच्या घरी आळ्या आहेत म्हणून? हे सगळं प्लॅन्ड आहे आणि मला असं वाटतं सत्ताधारी पक्षांनी एवढा खालच्या पातळीवर उचलू नये। थोडीशी तरी जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगावी। हा मला असं वाटतं ही हुकुमशाहीच झाली ना की तुमच्या विरुद्ध आमच्या विरुद्ध बोललं तर याद राखा। मला वाटतं अशा पद्धतीचं वागणं चुकीचं आहे आणि ही अशी प्रकारची मुस्कटदाबी करणं ही चुकीचं आहे। मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या आळ्या आल्या कुठून ते तिलाही कदाचित माहीत नसेल, पण महापालिकेला या डेंग्यूच्या आळ्यांचा पत्ता बरोबर मलिष्काच्या घरी सापडला। पंगा आणि बदलाचा नवा झोल सुरू झालाय। आता मलिष्काला आधी तिच्या वाटेतले खड्डे दूर करावे लागणार आहेत। जे विनोदी अभिनेता कपिल शर्माचं झालं तेच आता RJ मलिष्काचं होताना दिसतंय। भलेही कपिल शर्माप्रमाणे मलिष्काचं अनधिकृत बांधकाम नसेलही, परंतु डेंग्यूच्या आळ्याही बदला घेण्यासाठी पुरेशा आहेत। तात्पर्य काय? BMCच्या विरोधात सेलिब्रिटीने आवाज उठवल्यास त्याचा बदला घेतला जाणार। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।